नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे. शरद पवार राज्यसभेवर जाणार की नाही? या काही महिनाभरापासून या प्रश्नाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विकास आघाडीला फक्त एकच राज्यसभा जागा मिळण्याची शक्यता आहे आणि त्या एकाच जागेवर तिन्ही पक्षांचा दावा. एकीकडे शरद पवार यांचं नाव पुढे येत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसलाही आपला उमेदवार हवा होता. म्हणून सुरुवातीला ठाकरे गट आणि काँग्रेसने पवारांच्या नावाला स्पष्ट होकार दिला नव्हता. कारण राजकारणात प्रत्येक जागा महत्वाची असते आणि 2024 नंतरची सगळी समीकरणं डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातात. पण अचानक घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि सुप्रिया सुळे यांनी ठाकरे यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार स्वतः शरद पवार यांनी ठाकरे यांना एक शब्द दिला आणि इथूनच संपूर्ण राजकीय पट एका रात्रीत बदलला. मग प्रश्न आहे, असं काय घडलं की काँग्रेस आणि ठाकरे गट तयार झाले? राजकीय विश्लेषकांच्या मते 3 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण, शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील अनुभवी नेते आहेत. त्यांना राज्यसभेत पाठवणं म्हणजे महाविकास आघाडीचा अनुभवाचा चेहरा दिल्लीमध्ये ठेवणं. दुसरं, जर पवार नाराज झाले असते तर आघाडीत तणाव निर्माण झाला असता. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी फुटण्याचा धोका कोणालाच परवडणारा नाही. तिसरं, राजकीय संदेश. पवारांना राज्यसभेतून पाठवून आघाडी एकजूट असल्याचा संदेश द्यायचा आहे. आता मोठा प्रश्न, या सगळ्यात अमित शहाचा रोल काय? अमित शहा याचं नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे केंद्रातील राजकीय गणित. काहींच्या मते भाजपाला महाराष्ट्र विरोधकांमध्ये मतभेद राहावेत असं वाटतं, तर काहींच्या मते पवार दिल्लीच्या राजकारणात सक्रिय राहावेत. यामागे मोठं राष्ट्रीय समीकरण असू शकतं. मात्र अधिकृतरित्या भाजपकडून कोणताही थेट भूमिका समोर आलेली नाही. सध्या तरी हा निर्णय पूर्णपणे महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चेतून झालेला दिसतो. आता पुढे काय? जर आज रात्री अधिकृत घोषणा झाली तर शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत ट्विस्ट शकतो. हेही तितकंच खरं आहे. तर मित्रांनो, हा निर्णय फक्त एका जागेचा नाही, हा निर्णय आहे महाविकास आघाडीच्या भविष्यातील राजकीय दिशा आणि ताकदीचा. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार राज्यसभेत जाणार आघाडीसाठी फायद्याचं ठरेल का? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.